शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आनंदाची बातमी म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण की आता अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी राज्य सरकारने केलेली आहे। ती सूचना होणार आहे पीक विमा योजना। पीक विमा योजनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये उर्वरित जे शेतकरी असतील ते शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा द्यायला जाईल। जे शेतकरी मागे राहतील त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना या आठवड्याभरामध्ये पैसे दिले जाणार आहे। तर चला बघूया आपण पीक विमा किती मिळणार आणि कधी मिळणार। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो सरकारने पहिला टप्पा या ठिकाणी जाहीर केलेला असून पहिल्या टप्प्यामध्ये अर्धव शेतकरी या ठिकाणी ठेवलेला आहे। जर तुम्हाला पीक विम्याचा हप्ता पडला नाही तर काळजी करू नका, 2 दिवसाच्या आत तुम्हाला हप्ता मिळून जाईल। 15 सप्टेंबरच्या आत तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। 15 तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळून जाणार आहे। जर तुम्हाला आजपर्यंत पीक विमा मिळालेला नाही तर चिंता करू नका, 15 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला पीक विमा मिळेल। तर चला पीक विमा बघूया किती आहे आणि तो बँक खात्यामध्ये कशा मार्फत येणार आहे। तर चला पीक विमा तुम्हाला डीबीटी मार्फत येणार आहे। डीबीटीच्या मार्फत तुम्हाला पीक विमा टाकले जाणार आहे आणि कधी टाकले जाणार आहे ते टाकले जाणार आहे 15 सप्टेंबर। 15 सप्टेंबरच्या आधी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा पहिला टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू होणार आहे। 15 तारखेला उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकले जाणार आहे। तर तो हेक्टरी होणार आहे 35,000 रुपये हेक्टरी। जर तुम्ही हेक्टरीचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला हेक्टरी 35,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। फक्त राज्य सरकारकडून ते पण पीक विमा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला नव्हता त्यांनी आता लवकरात लवकर भरून टाका आणि ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता 15 तारखेच्या आधी या ठिकाणी 35,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकारकडून मिळणार आहे। फक्त या ठिकाणी पीक विम्याचे 35,000 रुपये या ठिकाणी उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना पैसा आलेला आहे, पण जे शेतकरी राहिले आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो शेतकरी मित्रांनो चिंता करू नका। 15 तारखेच्या आत तुम्हाला सर्व पैसे या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे असा राज्य सरकारचा घोषणा या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे चिंता करायची कोणती गोष्ट राहिलेली नाही। जर तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही चिंता करू नका, जर नाही आलेला असेल तरी पण चिंता करू नका। 15 सप्टेंबरच्या आत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसा दिसणार आहे। त्यामुळे भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।